धुळ्यात कान्होमातेचा उत्सव उत्साहात साजरा। खानदेशाचे आराध्य दैवत असणाऱ्या कान्होमातेचा उत्सव आज धुळ्यात मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला। तर आज वाजत गाजत कान्होमातेच्या विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सर्व नातेवाईक तसेच मित्रमंडळी यांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। विशेष म्हणजे अनेक वर्षांचे वैरही कान्होमातेच्या साक्षीने नाहीसे होतात असे म्हटले जाते। खानदेशात कान्होमातेच्या उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे। या उत्सवानिमित्त रोट अर्थात पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो। हा नैवेद्य ग्रहण करण्यासाठी कुटुंबातील सर्व मंडळी एकत्र येतात। या निमित्ताने कुटुंबातील सुखदुःखांची वाटणी केली जाते। तसेच बाहेरगावी असलेली मंडळी देखील या उत्सवासाठी घरी येत असल्याने कुटुंबात आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतं। श्रावण महिन्यात नागपंचमीनंतर कान्होमातेचा उत्सव साजरा केला जातो। मातेची एक दिवसीय स्थापना करून रात्रभर जागरण केले जाते आणि दुसऱ्या दिवशी मिरवणूक काढून नदीवर कान्होमातेचे विसर्जन केले जाते। कान्होमातेच्या उत्सवासाठी बाजारपेठेतून कान्होमातेचे मुखवटे आणि सर्व शृंगार पूजाविधीचे साहित्य तसेच सजावटीच्या साहित्यातून रांगोळी काढून कान्होमातेची स्थापना करण्यात येते। पूजाविधीनंतर सामूहिक आरती करून पुरणपोळीचा नैवेद्य कान्होमातेसमोर ठेवण्यात येतो। अशा प्रकारे 1.5 दिवसांच्या या उत्सवात खानदेशात आनंदमय वातावरण असते। कान्होमातेचा उत्सव हा महाराष्ट्रात फक्त खानदेशात साजरा केला जातो, त्यामुळे या उत्सवाला फार महत्त्व आहे। मी विश्राम बिरारी। शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर जो पहिला रविवार असतो ना, ह्या पहिल्या रविवारी खानदेशातली ग्रामदेवता कानबाई ह्या कानबाईची स्थापना करतात। खरं सांगू का, इथले खानदेशी जे लोक आहेत ते भाविक असतात। पूर्वी असं आरोग्य वगैरे किंवा डॉक्टर्स वगैरे असं काही नसायचं आणि त्यावेळेला पटकी किंवा कॉलरा म्हणा या रोगांची जी साथ चालायची। मग त्यावेळेला केव्हा पाऊस हा कधी पडत नसे, कधी चांगला पडत असे तर कधी दुष्काळ पडत असे। अशा वेळेला शेतकरी लोक आपल्या ग्रामदेवत्याला साकडं घालायचे की हे देवता आम्हाला तू पाव आणि आमच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये चांगलं भरभरून पीक येऊ दे। आणि जेव्हा अशी ती मनोकामना या देवता जेव्हा पूर्ण करते मग ते नवस त्यांनी बोललेला असतो। म्हणून श्रावणमध्ये हा या पवित्र महिन्यामध्ये हा व्रतवैकल्याचा महिना आहे महिलांचा। तर त्या महिन्यामध्ये शुक्ल पक्षामध्ये नागपंचमीनंतर जो पहिला रविवार असतो त्या रविवारी म्हणजे नारळ रूपी जी कानबाई आहे तिची स्थापना करतात।